स्वागत आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करो लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 21व्या हप्त्याचा जो SMS आता पडण्यास सुरुवात झालेली आहे। हप्ता वितरण सुरू, जाणून घेऊ संपूर्ण बातमी। अखेर शेतकऱ्यांना मेसेज येणं सुरू झालेला आहे। पीएम किसान महासन्मान निधी योजनेतून आता 19 नोव्हेंबर म्हणजे आजच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा हप्ता येणार होता। अखेर आता वितरण हे सुरू झालेलं आहे। आतापर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांना 3.70 लाख कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत। ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 20वा हप्ता देण्यात आलेला आहे, म्हणजे 20 हप्ते देण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला हे हप्ते देण्याचं काम पीएम किसान योजनेच्या माध्यमातून झालेलं आहे। तुम्ही या योजनेचे लाभधारी आहात का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा। तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर त्यानुसार आपल्याला माहिती आहे की 2 ऑगस्ट 2025ला पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आली होती। तेव्हा जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्यात आली होती। आता आपण जर पाहिलं तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20वा हप्ता देण्यात आला आणि या 20व्या हप्त्यासाठी पण आणि आपल्याला जर 20वा हप्ता काही कारणास्तव आला नसेल, जसं की आपण EKYC 20व्या हप्त्याला केली असेल तर 20वा आणि 21वा हप्ता पण एकदाच म्हणजे 4000 रुपये जमा होऊ शकतात। आता या योजनेच्या माध्यमातून सर्वांना SMS आता प्राप्त होत आहेत। तर या पीएम किसान योजनेचा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा झालेला आहे। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका। आपली मुख्यतः एक अट अशी आहे की EKYC प्रक्रिया आपली पूर्ण असणं गरजेचं आहे। EKYC प्रक्रिया पूर्ण नसेल तर आपण सर्वांनी करून घ्यायची आहे आणि त्या संदर्भात आपण अधिकृत व्हिडिओ सुद्धा टाकला होता की EKYC हे अनिवार्य करण्यात येत असतं। EKYC केली नसेल तर करून घ्या, तुमची केली नसेल तुम्ही केली असेल, सगळे प्रॉब्लेम दुरुस्त असतील तर तुम्हाला 21वा हप्ता येणार आहे।